अरे या ये 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 या ना. अरे ही कशी काय? अच्छा ये 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 लाजू नको अगं ये 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 हा आम्ही कधी पाहिलं नाही ना तुला त्यामुळे ओळखलंच नाही. अरे मुक्ता कुठे आहे? ये ना. बस हो बस नाही मुक्ता नाही दिसली का तुला बाहेर? नाही एक पोरगी होती छोट्या कपड्यातली पण ती मागे पळाली. वेडी का ती मुक्ताच असणार. असं काय करते? पळून काय गेली बावळट? नाही नव्हती नाही काय? ओ आत्ता माझ्या लक्षात आलं. लाजली असणार. बहीण आली आणि मुक्ता अशा कपड्यात. असे कपडे तुझे मी बघून मला खात्री पटली की तू मुक्ताची बहीण असणार आहेस. सेम ड्रेस आहे मुक्ताकडे. काही मुक्ताकडे कुठे असा ड्रेस आहे? मला काही आठवत नाही. आणि आता तर मुक्ताने कसा पाणी आणतो का? पाणी गेस्ट आलेत ना बाई. काय संस्कार विसरलास का मी केलेले? बघा आता हॉटेल कसं केलंय. काय झालंय? तायडी हॉटेलात नाही आहे काय? म्हणजे कुठे बाहेर गेली आहे काय? काय बघू. हॅलो हॅलो. हा अगं कुठे गायब झालीस? हे हळू बोल हळू हळू बोल. ऐक माझी बहीण आली आहे शिंदू. मी पोरांच्या खोरीत आली आहे. तू हळू बोल कळलं का? काय आले आता खिडकीतून उडी टाकून. ऐक हे बघ नीट ऐक. हा शिंदू समोर काही पण बोलू नको. मी तिच्या समोर अशा कपड्यांमध्ये येऊ शकत नाही. तू आपल्या खोलीमध्ये जा आणि माझे कपडे घेऊन इकडे ये. कळलं का? तिला सांगा ना मी आले म्हणून. अगं तुझी बहीण आलीये सिंधू आलीये. हा सापडली का मुक्ता? अगं तेच म्हणते मी. ती आली आहे म्हणूनच मी इकडे आली आहे. तू मलाच काय सांगते शिंदू आली म्हणून? अरे बोलव तिला परत. अशी कशी वेड्यासारखी पळून गेली? चल ना आतमध्ये. तिला कळत नाही का बहीण आली? आतमध्ये चल ना जरा. का आता का आज चल. आता कुठे गेले तुझे संस्कार? असं पाहुण्यांना एकटं सोडून जाणार आहेस? अरे बाई तुझ्या संस्कार एक पुस्तक ती आली ये ना तू पटकन. कुठे वळून गेलीस? फोन दे ना मी बोलते. हा हा हॅलो तायडे कुठे आहेस तू? हा शिंदू. हा हा बोल कशी आहे? काय वेगळा आहेस का तू? आवाज करू नका. शिंदू आली बाहेर. मला सांभाळून घ्या. मी असं नाही जाऊ शकत तिच्यासमोर. हॅलो कोण आहे तुझ्या बाजूला? नाही कोण नाही. ते मी बाजारात आले ना तर मग एकाच्या अंगावर पाय पडला म्हणून तो वरडला. हा तू लवकर ये. येते मी येते. तू एक काम कर. तू आनंदीला फोन दे. हा आनंदी कोण? मी हॅलो आनंदी. आता एक काम कर लगेच माझे कपडे घेऊन इकडे ये. कळलं का? हो कळलं. गौरव पप्पा तुम्ही बोलत बसा ना हिच्याशी. ऍब्सोल्युटली आपले संस्कार काय आहे? आम्ही छान हिच्याशी गप्पा मारत बसतो. आम्हाला कळलंय की सिंधूला आमचं अजून इंट्रोडक्शन झालं नाही. आम्हाला कळलंय. मी गौरव बाळ. मी आज जाते. काम आहे मला मदत कर ना परी. आज काम आहे मदत कर. जा. मी परी पटवर्धन. मी आले. या. आपल्याला मुलांच्या रूम मध्ये जायचंय पिशवी घेऊन आणि त्या पिशवीत मुक्ताचे कपडे टाकायचे. पटकन चल पिशवी शोध. ती तिथे लपून बसलीये का? हो तिला लाज वाटते सिंधू समोर ते तसे कपडे घालून जायला. वाटलंच होतं मला. सिंधूला बघितलं असणार आहे तिने बाहेर आणि पळून गेली असेल. खिडकीतनं आत गेली असेल मुलांच्या खोलीमध्ये. हो पण
आपण सिंधू समोरून कसं जायचं आता? नाही जायचं आपण. का? तिला तसंच येऊ दे सिंधू समोर बाहेर. का? तसंच यायचं असतं तर लपली कशाला असते ती? आनंदी, सपोज आपण दोघी बहिणी आहोत आणि आपण एकत्र वाढलोय आणि आपल्याला लहानपणी सतत देवाचे स्तोत्र पाठ करायची सवय आहे. स्तोत्र? हा. तुला सगळी स्तोत्र पाठ आहे. मी पाठ करते पण मला पाठच होत नाही. मग एक दिवस मी तुझ्यापासून दूर जाते राहायला आणि आपण भेटतो आणि मी धडाधड तुला भगवद्गीता, रामरक्षा सगळं म्हणून दाखवते. तुला माझा अभिमान वाटेल का तू माझ्यावर चिडशील? मला पटतंय तुझं आणि कळतंय पण स्तोत्र पाठ असणं आणि छोटे कपडे यात फरक आहे ना. डंबो, मी तुला एक्झाम्पल देतेय. आणि मुलींनी चांगलं दिसण्यात काय वाईट आहे? आपल्या इकडे कसं असतं ना, मुलगी साडीत सुंदर दिसली की चांगली आणि वन पीस मध्ये सुंदर दिसली की वाईट. काही मला माहित नाही, आपण नाही जायचंय तिकडे. अरे मला पटतंय पण मुक्ताने आपल्याला मारलं तर? आपण तिकडे जाऊया. ती जर आपल्या अंगावर आली तर जोरात ओरडायचं आणि मग सिंधू आत येईल. हा, तिला बघेल, मग काय करेल? पण तरी मला टेन्शन आलंय परी, काय करायचं? अरे डोंट वरी, when there is हरी. चल, फक्त फालतूगिरी. त्यामुळे बीड जिल्ह्यातल्या माजल गावातल्या जन्माला आलेल्या एका मुलीचं नाव सिंधू. आनंद, द्या लवकर कपडे द्या. कुठत कपडे? नाही आणले. का? हे बघ, तुला आम्हाला मारायचं तर मार, पण आमची अशी इच्छा आहे की तू सिंधू समोर याच कपड्यात यावीस. या दोघी कुठं गेल्या? धावपळ असते ग, धावपळ असते. गाईस, मी निघू का? नाही म्हणजे तुमच्याशी गडबड चालू झाली की मला जरा टेन्शनच येतं. मी येते. बाय बाय. ओके बाय. काय जोनिता, अगदी हे कॉन्फिडंट मुलगी. त्यामुळे कपडे तसे तिचे थोडे म्हणजे काय आहे, शहरात मुलींना असे कपडे घालायला लागतात, म्हणजे घालून बघतात मुली, त्यामुळे त्यांना आत्मविश्वास आलाय असं वाटतं. म्हणजे शहरात वेगवेगळे कपडे तुम्ही घालून बघू शकता आणि काय हरकत आहे ना वेगवेगळे कपडे घालून बघायला. म्हणजे हे असं वेगवेगळे प्रयोग करून बघणं फार चांगलं आहे, नाही का? तुम्ही येडे का जरा? हा, अरे ती लहान बहीण आहे माझी, आज कसं जाऊ मी तिच्या समोर? इतकी वर्ष ती नटती म्हणून मला राग यायचा आणि आज मीच जाऊ तिच्या समोर? मला बघितल्यावर म्हणाल ती काय शहराची हवा लागली तुला? असं का म्हणेल ती? अगं उलट कौतुक वाटेल तिला तुझं. ती माझी बहीण आहे का तुझी? तुला माहिती का मला चक्कर येऊन पडन ती. तेच हवंय आपल्याला. आपल्याला हेच हवंय. सिंधूने तुला असं कधीही बघितलेलं नाहीये यार. तिच्या तोंडून जर आपण ऐकलं ना की तू सुंदर दिसतेस तर खरं चॅलेंज पूर्ण होईल. अरे तुम्हाला नाही माहिती, काही दिवसाआधी माझी माय माझ्या मागं लागली होती, लग्न कर तुला सुख मिळेल म्हणून. मी तिला म्हणलं ये इकडं बघ आमचं हॉटेल, मग तुला कळन की मी किती सुखात आहे. मग प्रॉब्लेम काय आहे? तिला जर कळलं ना मी असे कपडे घालून इकडे नाचतेय तर झालं, डायरेक्ट गावाकडचं तिकीट लग्न करून टाकेल माझं. का? आम्ही आहोत ना, आम्ही पटवून देऊ तुझ्या आईला. का काळजी करतेस? आहोत ना आम्ही. अरे नाही तसं होणार. तुझा आमच्यावर विश्वास नाहीये? अजिबात नाहीये. असं काय करतेस यार? ओके,
ट्रेजर हंटच्या वेळेला तुला आठवतंय साहिलने मला काय चिठ्ठी दिली होती? विकीला फोन कर. मला भयंकर प्रेशर आलं होतं, पण मी फक्त साहिलवर विश्वास ठेवला. दॅट्स ऑल. माझं सॉर्ट झालं यार सगळं. तेवढं कर ना, फक्त विश्वास ठेव आमच्यावर. सिंधूने तुला असं कधीच बघितलेलं नाहीये. तिला कधीही न बघितलेली ताई एकदा तरी बघू दे ना. चल ना. आमच्यात काय आहे, आम्ही रोज चिठ्ठ्या टाकतो आणि मग चिठ्ठ्या टाकून ठरवतो की कोण काय काम करणार. तर आज नेमकं मुक्ताने बाजार हाट अशी चिठ्ठी घेतली. ऍक्च्युली आम्हाला माहित नव्हतं तू येणारच, नाही तर आपण चिठ्ठ्या एक्सचेंज केल्या असत्या नाही करे. हा नाही ते ठीक आहे, पण ताईला यायला अजून किती वेळ लागणार आहे? येणार ना ते येणार. काय होतं, मी किंवा पप्पे असलो ना, आम्ही पटकन भाजी घेऊन येतो. बायकांचं काय होतं, बायकांना भाज्यांमधलं कळतं, मग त्या नीट पारखून ते सगळं व्यवस्थित निवड करून मग आणतात नाही का. बरं त्यातून भाव करायचा म्हणजे घासाघीत करत बसणार त्या नाही का. वेळ जातो ग, फार वेळ जातो. आणि मुक्ता तर अगदी म्हणजे मुरलेली आहे त्यातली ना. आमच्या ताईला कुठं काय कळतंय त्यातलं. एकदा आहे ना गावाकडे पाठवली होती मार्केटला मुळं आणायला. आली ना दोडका घेऊन. फरस बी आणि गवारीतलं फरक पण कळत नाही तिला. आपण शेतामध्ये लय काम केली आता तिने, पण समधी पुरुषांची. हो अच्छा. माझी ताई म्हणजे नेमका काय प्रकार आहे हे तुम्हाला अजून कळलंच नसेल. माझ्यासाठी आहे ना देवानंतर तीच. माझ्या मायपेक्षा पण ना ताईने जास्त काळजी घेतली आहे आमची. कधी एकदा ताईला बघती असं झालंय. परत एकदा फोन लावाल काय? आम्हालाही असंच झालंय, कधी तू तिला बघतेस एकदाची. म्हणजे बघ सिंधू, तुझी ताई जशी तुझी ताई आहे ना, तशी ती आमची मैत्रीण आहे. त्यामुळे आता तू तिला तुझी ताई म्हणून न भेटता आमची मैत्रीण म्हणून भेट. तुम्ही काय बोलताय ते कळत नाही ताई मला. मागे बघ. कशी आहे सिंधू? नाही काय नाही, ते हे आज एकच दिवस आहे. आमचा अजून एक मित्र आहे ना साहिल नावाचा, त्याची इच्छा होती की मी एकदा असे कपडे घालावे आणि असं मॉडेल सारखं वागावं, म्हणून मी असं केलं. एकच दिवस. तुला तर माहिती आहे ना मी लिपस्टिक पण लावत नाही, म्हणून बाकी काय नाही. मायला नाही सांगणार ना? तायडे बदललीस तू, एकदम बदललीस. नाही ग सिंधू, असं काही नाही. ते म्हणून तू लपून बसली होतीस वय? माझं नाही खरंच. तायडे तुला एक मिठी मारू? असं काय विचारतीस? अगं केवढी सुंदर दिसतीयस तू. म्या कधी विचार पण नव्हता केला का माझी तायडी इतकी सुंदर दिसू शकते. आणि म्या तुला आधी पण सांगायचं ना, जरा स्वतःकडे लक्ष दे, चांगली दिस. पण हर टाइम मुडवून लावायचीस तू. मला आणि मायला जे जमलं नाही ते तुझ्या दोस्तांनी करून दाखवलं. म्हणजे तुला हे नाही ना वाटत आहे की आपली बहीण वाया वगैरे गेलीये, आपली आदर्श बहीण अजून आदर्श झाली.
पुरीने छोटे कपडे घातले म्हणून तो वाया गेलेले असतात इतक्या छोट्या विचारांचे नाही मी. आमचं गाव छोटं आहे ताई, विचार नाहीत. आणि ना माझी कधीपासून इच्छा होती का मला ना माझ्या ताईडीला असं सुंदर दिसलेलं बघायचं होतं. ताई मी तुला बोलले ना तू बदललीस, पण ते चांगल्या अर्थानं, वाईट अर्थानं नाही. अगं लहानपणापासून आम्ही काही खाल्लं नाही, ताकद कशी येणार असं वरडणारी ताई पाहिली. मायला त्रास दिला, अभ्यास केला नाही का वरडणारी ताई पाहिली. अंधाराला भूताला बाहेरच्या टावळक्या पोरांना भ्यायलो का त्यांना बदडणारी आणि आम्हाला दम देणारी ताई पाहिली. यशंदू थोबाड फोडीन, येणार मध्ये दात घशात घालीन, हे करायचं नाही ते करायचं नाही चिडचिड करणारी ताई पाहिली. मायसाठी आणि आमच्यासाठी राबणारी ताई पाहिली. मी आहे ना नर्मदेला नेहमी म्हणायचे का नर्मदे आपल्या ताईने ना कधी कुठले हट्ट केलेच नाहीत, ना कसली मजा मस्ती केली, पोट भरून कधी हसली पण नाही ताई. बालपण पण असंच गेलं आणि आता तरुणपण पण असंच जाणार. आपल्यासाठी राबता राबता ना आपली ताई अशीच म्हातारी होणार. हे पण आज लय बरं वाटतंय, म्हणजे तू नवनव्या गोष्टी शोधायला लागली. तुला स्वयंपाक करावंसं वाटतोय, तुला तुला छान दिसावंसं वाटतंय. घराचा हिशोब न करणारी पोरगी आज एवढं मोठं हॉटेल चालवतीये. घरी पैसे तर पाठवतेच, पण जबाबदारी विसरत नाही. आणि मेन म्हणजे ज्या वयात मजा मस्ती करता यायला पाहिजे ना ती तिला करता येते. माय म्हणत होती मुक्त म्हणे आजकाल पोट धरून हसतीये. समजा कसं केलं असतस का? लई मोठी झाली तू. तू पण काय, पण माझ्या मनात तू आणखीन मोठी झालीस. माय म्हणली होती जा तिकडे मुंबईला आणि तिला लग्नासाठी तयार कर, पण मी आता जाऊन सांगणार आहे तिला का माय आता कुठे ताई जगायला शिकलीये, जगू दे तिला. कुठे लग्न करून तिचं हसणं बंद करतीस. तुम्हा सगळ्यांना थँक्यू. अशाच समजा गोष्टी करून घ्या माझ्या ताईकडून. तुमचा एक फोटो काढते मी. हा पोज करा ना. हा या मला तरी मॉडेलिंग पण शिकवले. सांगते तुला नंतर. मी असं हा हा समजा गोष्टी करायच्या चला. आणि असा पाऊट पण करा आणि असं विक्ट्री विक्ट्री आणि पाऊट पाऊट. टूथपेस्टच्या जाहिरातल्या ही काय करतेय? पाऊट कर पाऊट. हे सगळं करून घ्यायचं सांगितलं ना, रोज मुलांच्या पाया पडायला लावणार. टेबलचा चंबू चंबू तोंडाचं चंबू.